कुपन फोडायचंय. अरे ती काल मी दिलंय सगळ्याला काय आहे तहसीलदारकडे. बर काय अडचण काय आहे तुम्हाला? अरे बाबा तिथं कोणच नाही तर काय करू मी. किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबला? अरे सकाळपासून थांबलोय. हे भूमी अभिलेख मध्ये त्या ठिकाणी आलोय की मोजणीदार बदलून मिळावा म्हणून अर्ज केला 1 महिन्यापूर्वी. काय अडचण येते नेमकी? काय तिथनं 2 टेबलवर फिरायसाठी 1 महिना लागलाय त्यांचा. तिथल्या तिथं 3 टेबल फक्त पुढे कागद जायला 1 महिना लागला. एक म्हणजे कुठल्या संदर्भामध्ये या ठिकाणी आले होते आज? झालं काम झालं? 2019 दिले अजून झालंच नाही. बस अधिकारी आहेत का? नाही कुठे गेले? कुठं सांगितलं असेल ना कुठे गेले? नाही कुठं सांगितलं. काहीच सांगितलं नाही म्हणजे हजरच नाहीत अधिकारी. ती गोष्ट पण 8 दिवसामध्ये तलाठी भेटले का तुम्हाला? 8 दिवसामध्ये तलाठी भेटलेच नाहीत. तलाठी सांगतात की आमची बदली झाली, आमची NC सही मिळाली नाही आम्हाला कलेक्टरकडून, असं तसं 12 भानगडी सांगतात. आपल्यासोबत एक बाबा या ठिकाणी आहेत. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. गाव कोणतं? लाकेवाडी. कोणत्या संदर्भामध्ये या ठिकाणी आला होता? हे कोपांचं नाव नोंदाय का चालतो लहान म्हणजे नवीन रेशन कार्ड वरती नवीन नाव नोंदणी करण्यासाठी आला होता. हा. झालं काम? झालंय. काम झालं. किती दिवस येत होता? 2 दिवस येत होतो. 2-3 हेल्पट झालं. 2-3 हेल्पड झालं. लाखेवाडीवरून हा. किती किलोमीटर लाखेवाडी? लाकेवाडी आता काय ते मला ते अंदाज सांगता येत नाही. वय काय बाबा तुमचं? वय 80-90 अधिकारी होते का 2-3 दिवस आले तेव्हा? होतं की. होते ना जाग्यावर? हो पण लय गर्दी. त्यासोबत एक लाखेवाडीचे बाबा या ठिकाणी होते. रेशन कार्ड वरती आपलं नाव नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी ते आले होते आणि 3 दिवसानंतर त्यांचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आपल्यासोबत दुसरे एक वयस्कर बाबा या ठिकाणी. बाबा नमस्कार. गाव कोणतं? अहो माझं शहागाव आहे. काय अडचण आहे तुम्हाला? नेमकं तुम्ही या शासकीय भवनामध्ये आलाय, काय अडचण आहे? कुपन फोडायचं. कुपन फोडायचंय. अरे ती काल मी दिलंय सगळ्याला काय आहे तहसीलदारकडे. बर काय अडचण काय आहे तुम्हाला? अरे बाबा तिथं कोणच नाही तर काय करू मी. किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबला? अरे सकाळपासून थांबलोय. सकाळपासून. अधिकारीचं नाव काय द्या? आता काय अधिकाऱ्याचं नाव आपल्याला तर माहित असतं. ऑफिस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी निरोप सांगितला असेल ना? ते माझं सगळं फोडलेलं ते कागदपत्र मी दिले सगळं सहीसाठी राहिले. सहीसाठी राहिलेलं आहे आणि अधिकारी नाहीत जागेवर. ठीक आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शहागावचे बाबा या ठिकाणी होते की त्यांचं असं म्हणणं आहे की रेशन कार्ड फोडायचं आहे आणि फोडण्यासाठी माझे सगळे डॉक्युमेंट तयार आहेत, पण अधिकारी सकाळपासून या ठिकाणी उपलब्ध नाहीत. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी भरपूर शेतकरी वर्ग आहेत, भरपूर तरुण आहेत पलीकडे. आपण त्यांच्याकडे जाऊ. आपल्यासोबत या ठिकाणी काही तालुक्यातील शेतकरी वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत. काका नमस्कार. गाव कोणतं? कवठळी. कवठळी. कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी बसलात तुम्ही? मी तहसील कार्यालयामध्ये रेशन फाटलंय ते दुरुस्त करण्यासाठी आलोय. रेशन फाटलेलं आहे ते नवीन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आजच आलात की 2-3 दिवस झाले? 8 दिवस झालं हेल्पाटी घालतोय. 8 दिवस. मग नेमकं अडचण कुठे येते तुम्हाला? आज माझं काम झालं असतं पण कुठंतरी त्या तलाट्यावरती हल्ला झालाय आणि हल्ला झाला असल्यामुळं सगळ्या तलाट्यांनी संप केलाय. त्याच्यामुळं आज सर्व कर्मचारी नाहीत, त्याच्यामुळं मी बाबळी झाडाखाली शांत बसलोय. 8 दिवसामध्ये काम झालं नाही तुमचं? 8 दिवसामध्ये नाही झालं. ऑफिस तलाठी कुठे आहेत आता? तलाठी इथं नाहीत ना. तलाट्यांनी बंद आहे म्हणून पुकारलाय. मान्य आज संप आहे, मान्य आहे ती गोष्ट, पण 8 दिवसामध्ये तलाठी भेटले का तुम्हाला? 8 दिवसामध्ये तलाठी भेटलेच नाहीत. तलाठी सांगतात की आमची बदली झाली, आमची NC सही मिळाली नाही आम्हाला कलेक्टरकडून, असं तसं 12 भानगडी सांगतात. या ठिकाणी आपल्यासोबत कवठळी गावचे एक शेतकरी या ठिकाणी होते. त्यांची अडचण अशी आहे की रेशन कार्ड फाटलेलं आहे आणि ते नवीन दुरुस्ती करून घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेत. तर तलाठी या ठिकाणी त्यांना गेली 8 दिवस झाले सापडत नाहीत. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? काय नेमकी अडचण काय? कोणत्या कामानिमित्त इथे बसलेत तुम्ही? आम्ही वारसा नोंदी लावण्यासाठी बसलोय. वारस हक्काच्या नोंदी लावण्यासाठी. किती दिवस झाले येतात? आम्ही 2 दिवस झालो आलोय. अडचण कुठे येते? आज बंद असल्यामुळे काय आमची सही झाली नाही. आज सही झाले नाही. कोणते साहेब कोणते या विभागाचे प्रमुख कोण आहेत? सेतू कार्यालयात इथं सही शिक्का मिळाला नाही. वर तहसील कार्यालयात सगळे बंद आहे. आणि असं आहे की डिमांड कोण करते का? कोणी पैशाची वगैरे मागणी करते का या ठिकाणी? नाही. तर आपल्यासोबत या ठिकाणी लासुर्णे गाव म्हणजे जे की आपल्यापासून 25-30 किलोमीटर अंतरावरचं जे गाव आहे लासुर्णे, ते दादा या ठिकाणी होते. दादा या ठिकाणी 2-3 दिवस झाले येतात. तर नमस्कार. गाव कोणतं? बिगवण. कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी बसलात? कामासाठी आलतो आम्ही. तुम्ही 2-3 दिवस झाले सोबत येतात. सोबत या ठिकाणाहून बिगवणवरून त्यांचे मित्र देखील या ठिकाणी बसलेले आहेत. 2-3 दिवस झाले ते येतात. दादा नमस्कार. गाव कोणतं? बेलवाडी. बेलवाडी म्हणजे तालुक्यातलेच. काय अडचण नेमकी तुमची?
नाही मुलीचा दाखला काढायला तुझ्या मुलीचा दाखला निघला का? जातीचा हा थांबा म्हणले ते आज बंद आहे म्हणून. जन्माचा दाखला म्हणताय का? नाही जातीचा दाखला जातीचा दाखला. काय अडचण काय आता तुम्हाला? आज बंद असल्यामुळं थांबली सकाळ आजच आले काय? हा आजच बोलवलं होतं आज. आज सरकारी सुट्टी नाही पण नाही पण त्यांनी तिथं बंद आहे म्हणून सांगतो. मग संप पुकारला म्हणून या ठिकाणी सांगितलं जात आहे. आज कुठल्याही प्रकारचा बंद नाही, शासकीय सुट्टी या ठिकाणी नाही. आपण बघू शकता प्रशासकीय भवन इंदापूर या ठिकाणी आपण आहोत. नमस्कार. आपल्या सोबत या ठिकाणी एक दादा आहेत. दादा गाव कोणतं? काठी. काठी. कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी आलता? काय कचेरीत आलं थोडं काम होतं. काय काम नेमकं? काम होतं म्हाताऱ्याचे पैसे येत नाहीत म्हणून. म्हणजे कोणत्या स्कीम मधले पैसे येत नाही तुम्हाला? मोदीचे पैसे. मोदी म्हणजे पीएम किसान योजनेचे पैसे तुम्हाला. काय अडचण नेमकी त्या गोष्टी? काय अडचण आहे तीच कारण आले ते पैसे आधी पण आता येत नाही. आता याचे बंद झाले अचानक. हा. तेच भरपूर शेतकऱ्यांचा तो प्रॉब्लेम झाला अचानक याचे. बरं किती दिवस झाले या ठिकाणी आता? आता याला जवळजवळ 4-5 वेळा आलो या. आता अजून बी आलो पण आज बी बंद आहे ती. आपल्यासोबत एक बाबा आहेत. बाबा गाव कोणतं? नागुरवी कोणत्या कामानिमित्त आलते इथं? हे आपलं जिमनीच्या कामा करतात झालं काम झालं? ते चाललंय का चाललंय का? किती दिवस झाले चक्र चालू आहे? आता आजच पहिले आहे. आजच पहिले. वय काय? आता वय काय एवढं मला कळायचं. कधी आलता सकाळी? 11 वाजता. बरं आहेत का अधिकारी आहेत का तुमचं काम होतं त्यांच्याकडे? नाही आत आहे तिथे. आहेत ना. ठीक आहे. आपल्यासोबत न्हावी गावचे या ठिकाणी बाबा होते. काही कामानिमित्त या ठिकाणी आलेले. अजून आपण आतमध्ये जाऊ. कोणाचे काम काही अडचणी समस्या आपण या ठिकाणी बघून घेऊ. दादा नमस्कार. गाव कोणतं? बाबुळगाव. बाबळगाव. काय काम आहे नेमकं? मी भूमी अभिलेख मध्ये त्या ठिकाणी आलोय की मोजणीदार बदलून मिळावा म्हणून अर्ज केला 1 महिन्यापूर्वी. काय अडचण येते नेमकी? काय तिथनं 2 टेबलवर फिरायसाठी 1 महिना लागलाय त्यांचा. तिथल्या तिथं 3 टेबल फक्त पुढे कागद जायला 1 महिना लागला. 1 महिना 3 टेबल कागद जायला लागला ऑफिसमध्ये. एकाच ऑफिस मध्ये. कोणते अधिकारी नेमके ते? काय आता भूमी त्यांचे लेखचे नाव- म्हणताय का? भूमी अभिलेख. बर बर बर. आणि 1 महिना जर रोज येणं चालू आहे काय? हो रोज येणं चालू आहे. आपल्यासोबत बाबळगाव गावचे या ठिकाणी एक शेतकरी होते ज्यांचं 1 महिना झालं या ठिकाणी रोज येणं आहे. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी येत आहेत. गाव कोणतं? पळसदेव. कोणत्या कामानिमित्त आलते इथं? रेशन कार्डच्या संदर्भात. रेशन कार्ड झालं काम झालं? नाही आज बंद आहे म्हणून सांगितलं. काय अडचण येते? बंदच म्हणून सांगितलं. अडचण सांगितली. आज पहिल्यांदा झाले? हो पहिल्यांदा. या ठिकाणी चर्चा होते ज्यांना रेशन कार्डचं या ठिकाणी काम या ठिकाणी करायचं होतं. अडचण अशी की आज साहेब नाहीत. बरोबर. या ठिकाणी काही बाबा देखील आपल्यासोबत. बाबा गाव कोणतं तुमचं? सरडेवाडी. काय अडचण नेमकी आज तुम्ही इकडं तहसील कार्यालयाकडे आले? ते काहीतरी बघितलं पाहिजे आपलं त्या मोदीचं केलेलं काय भानगड कमी पीएम किसान म्हणताय. पीएम किसान. याय नाही काय? हो. कधीपासून येत नाही? नाही आता ते बघू की बघितलं काय. पीएम किसान बद्दल मगाशी जो आपल्या समोर एक प्रश्न या ठिकाणी मगाच्या दादांनी घेतला होता की पीएम किसानचे पैसे येत नाही. तोच प्रश्न या बाबांचा देखील होता की पीएम किसानचे पैसे या ठिकाणी जमा व्हायचे बंद झालेले आहेत. आपल्यासोबत एक बाबा या ठिकाणी येत आहेत. बाबा नमस्कार. गाव कोणतं? टाळच. काय काम नेमकं काय काढलं आज इकडं? काय नाही रेशन कार्ड काढायचं. रेशन कार्ड. किती दिवस झाले आता इकडं? आमचं गावच आहे इथं जवळ. बरं काय अडचण येते? रेशन कार्डची अडचण काय? काय नाही दिलेत कागदपत्र. दिलेत तेच बघण्यासाठी आलाय. ठीक आहे. की गेली काल परवा त्यांनी कागद या ठिकाणी दिले होते आणि ती कागद झाली 15 दिवस झाले. 15 दिवस झाले तुम्हाला मिळाले नाहीत? पुन्हा 15 दिवस झाले तुम्हाला कागद मिळाले नाहीत? नाही कागद दिलेले. तुम्ही दिलेले 15 दिवस झाले. हा आज न्यायला बोलवलं का? नाही रेशन अजून काहीच नाही त्यांचा मेसेज मन चौकशी करायला. चौकशी करायला आलेत. 15 दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांनी आपले डॉक्युमेंट या ठिकाणी दिले. दादा नमस्कार. गाव कोणतं? कवठळी खामगळवाडी. काय कामानिमित्त या ठिकाणी आले ते? इथं आपलं पीएम किसानचे ते पेपर द्यायला. पीएम किसानचे पेपर पैसे जमा व्हायचे बंद झाले काय? जमाच झाले नव्हते अजूनपर्यंत. अजूनपर्यंत पैसे जमा नव्हते. किती दिवस झाले आता इकडं? नाही काल ना आज 2 दिवस काम झालं का? पण झाले ना. ओके. या कवठळी गावचे दादा आपल्या सोबत होते आणि पीएम किसानचा जो आताचा बाहेरचा जो एका बाबांचा मुद्दा होता तोच यांचा देखील आहे की पीएम किसानचे पैसे जमा होत नाहीत आणि त्या संदर्भात कागदपत्र जमा करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? बिगवन. काय कामानिमित्त आज इंदापूरला आले? कचेरीत काम होतं म्हणाल. कचेरीत. कधी आजच आले का? कधी सकाळी आलते का आता आले? सकाळी आलो. काय काम होतं नेमकं एकंदरीत? एक अर्ज द्यायचा होता. अर्ज द्यायचा होता. अधिकारी आहेत का? नाही येत. कुठे गेले? कुठं सांगितलं असेल ना? कुठे गेले? नाही कुठं सांगितलं. काहीच सांगितलं नाही म्हणजे हजरच नाहीत अधिकारी.
ठीक आहे. आपल्यासोबत भिगवण गाव म्हणजे 40-45 किलोमीटर वरती आपल्या इंदापूरमध्ये एक गाव आहे आणि त्या भिगवण गावामधील एक शेतकरी या ठिकाणी होते की अधिकारी या ठिकाणी हजर नाहीत. आपल्यासोबत एक दादा आहे. दादा गाव कोणतं? करेवाडी. करीवाड. काय अडचण नेमकी आज इकडं कार्यालयामध्ये? आज काय बंद आहे, आताच मी आलोय ज्येष्ठ, पण आता बंद आहे असं समजलं. काय काम नेमकं कशा संदर्भात या ठिकाणी आले? काय नाही, ते एक दाखला दिलता, ऑनलाईन प्रॉब्लेम आहे, ते काहीतरी भेटायचं होतं साहेबांना. अधिकारी आहेत का आता चालू मी इथं पायऱ्या उचलायचं. आतमध्ये कुणी नाही? तुम्ही जाऊन आले का सगळीकडे? जाऊन आलो सगळे. काय सांगितलं जातं या ठिकाणी? सगळं बंद आहे. बंद आहे म्हणून सांगितलं जातं. हा. पण आज कोणी नाही, आज शासकीय सुट्टी नाही. सुट्टी नाही त्यांची, पण ते त्यांनी बंद ठेवलंय ना बघा बर, कधीपासून येता इकडं? सकाळपासून. आजच आलेत बाबा या ठिकाणी, आजच आले. आता एक अधिकारी आपल्याला बोर्ड दाखवून गेले. आजचा प्रॉब्लेम असेल, पण आमच्यापाशी काही जणांनी मुलाखत दिलेली अशी आहे की गेली दीड महिन्यापासून काही लोक या ठिकाणी येतात आणि लोकांची कामं या ठिकाणी पेंडिंग पडतायत. आजचा प्रॉब्लेम हा आज आम्ही समजू शकतो, कारण तलाठी लोकांचा आज या ठिकाणी संप आहे. पण गेली 1.5 महिन्यापासून या ठिकाणी बरेच लोकांचे जे काही हेल्पाटे होत आहेत ते 1.5 महिन्यापासून चालत आहेत. गाव कोणतं? कळम. कळम. म्हणजे कुठल्या संदर्भामध्ये या ठिकाणी आले होते आज? रेशन कार्ड बद्दल झालं काम? झालं नाही झाले. 2019 दिले, अद्याप झालंच नाही. 2019 रेशन कार्डचं काम दिलंय, तलाठ्याकडे दिलंय. तर कोण सगळं कोण आले आता कुठं अडलंय काम? तहसील कार्यालयात. तहसील कार्यालयामध्ये. कळून अधिकारी देत नाहीत का? कुठं अडचण येते तुम्हाला? अधिकारी देत नाही. अधिकारी देत नाहीत. काय मागतायत काय? ते म्हणतात बघू, आपण नंतर बघू, परत बघू असं म्हणतात. ते कोण अधिकारी कोण आहेत? नाव सांगू शकाल काय? नाव नाही आता लक्षात नाही, म्हणजे ते आता बंद आहे सगळं ना कामकाज. आज कामकाज बंद आहे. बाबांचं असं म्हणणं आहे 2018 पासून त्यांचा विषय या ठिकाणी प्रलंबित आहे आणि त्या 2018 पासूनच्या विषयामध्ये आजपर्यंत कुठलाच अधिकारी त्यांना पाहिजे ही सहकार्याची भूमिका या ठिकाणी घेत नाही, असं बाबांचं म्हणणं या ठिकाणी आहे. आपण अजून काही या ठिकाणी आलेले जे काही ग्रामस्थ आहेत किंवा काही खेडपाड्यावरून आलेले जे काही गावकरी आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारू. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? कळाशी. काय अडचण नेमकी दादा तुम्हाला या ठिकाणी? ही समाजसेवा म्हणून सामाजिक कार्य घेऊन आलो होतो. एका गरीब कुटुंबातील महिलेला धान्य मिळत नाही. त्यांचा 12 अंकी नंबर कार्डावर आहे, परंतु तो नंबर ब्लॉक झाला असं म्हणतात. त्या महिलेने वेळोवेळी तहसील कचेरीमध्ये हेलपाटे मारून जानेवारीमध्ये लेखी अर्ज देखील तहसीलदारांना दिला की मला धान्य मिळत नाही म्हणून, पण त्यावर कोणती कारवाई झाली नाही. म्हणून त्या माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये आल्यानंतर मी स्वतः त्याची दखल घेऊन त्यासाठी आलोय. परंतु आज सगळे तहसील कार्यालय संपावर आहेत कर्मचारी, आणि इंदापूर तहसील कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी म्हणजे कमी प्रमाण आहे. तलाट्यांची संख्या कमी आहे, तहसीलदारांची संख्या, तहसीलदार आता नवीन बदलून आलेले आहेत, नायब तहसीलदारांची संख्या कमी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना किंवा तालुक्यातील अनेक लोकांना त्याचा नाहक त्रास होतो. वेळेत कागदपत्र मिळत नाहीत. एकाच तलाट्याकडे 10 गावचा सजा आहे, त्याच्यामुळं वेळेत तलाठी उपलब्ध होत नाही, आणि वेळेत ते दाखले किंवा उतारे, रेशन कार्ड किंवा अशा काही जे गरजेच्या गोष्टी आहेत जे तलाट्यामार्फत केल्या जातात त्या सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण एका तलाट्याकडे 10 गावचा सजा असल्यामुळं तो तलाठी वेळेवर उपलब्धच होत नाही. त्यामुळे नाहक अनेक लोकांना त्याचा त्रास बघावा लागतो. तर प्रशासनाने याची दखल घेऊन या गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त लोकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, एवढी विनंती करतो या निमित्ताने. आपल्यासोबत रयत क्रांती संघटनेचे या ठिकाणी शेतकरी कुटुंबांना मदत करणारे एक समाजसेवक दादा या ठिकाणी होते. आपल्यासोबत अजून काही बाबा पाठीमाग आहेत. बाबा नमस्कार. कोणत्या कामानिमित्त आले ते? कोर्टामध्ये. झालं का काम? झालं का? झालं. नमस्कार. इंदापूरमध्ये कोणत्या कामानिमित्त आलात? इंदापूरला पोरीची केस आहे माझी, बलात्कारची. काय अडचण येते तुम्हाला? पोलीस स्टेशनला महिना झाला फेरा घालते, अजून आरोपी आणला नाही धरून. इथं इंदापूरमध्ये कुठलं गाव आहे? इंदापूरमध्ये सरस्वती नगर माहेर आहे माझं. माहेर आहे तुमचं? तुम्ही तिकडून आले सातारावरून? साताऱ्यावरून येतोय. कुठल्या संबंधित अधिकाऱ्याकडे ही केस आहे? अपर्णा मॅडम कड केस होती. ही अपर्णा जाधव मॅडम म्हणायचं. PSI PSI मॅडम कडे? हो, PSI मॅडम कड. आता ती बदली झाली म्हणली. आता कोण आहे नवीन? नवीन कोण आहे तीच माहिती नाही, अजून कळालं नाही. आपल्यासोबत काही पोलीस स्टेशनचे देखील विषय या ठिकाणी प्रलंबित आपल्याला दिसत आहेत. ज्या अपर्णा जाधव मॅडम PSI होत्या त्यांची बदली काही दिवसापूर्वी या ठिकाणी झालेली आहे, आणि त्यांच्या जागी जे कोणी PSI आले त्यांच्याकडे यांची केस आहे. एकंदरीत असं दिसतंय.